स्वराज्याची संकल्पना ही शहाजीराजांची सत्यात उतरवली शिवाजी महाराजांनी। इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो जिवंत असतो काही वास्तूंच्या भिंतीमध्ये आणि काही पवित्र वास्तूंच्या गाभाऱ्यात। आज आपण अशाच ऐतिहासिक जागेवर उभे आहोत, जेथे महाराष्ट्राच्या आणि स्वराज्याच्या इतिहासाचे सर्वात मोठे वादळ घडून गेले। पुण्यातील भोरजवळ असलेल्या कारी नावाच्या एका छोट्याशा गावात आजही एक भव्य वास्तू ताठ मानेने उभी आहे। हा आहे जेदेवाडा। हा तोच वाडा आहे ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा पाया रचताना पाहिलाय। या वाड्याचे धनी होते स्वराज्याचे काम शिवरायांचे अत्यंत विश्वासू आणि पराक्रमी सहकारी बाजी कान्होजी जेदे। राजे, वचन गेले तरी चालेल, आमची मान कापली तरी चालेल, पण ती खानासमोर झुकणार नाही, या एकाच निर्णयाने स्वराज्याचा पाया मजबूत केला। शब्दाची पक्की असणारी ही माणसं लढ्यात कशी असतील याचे उत्तर आपल्याला मिळतं या वाड्यात। अशा कान्होजी जेदेचा इतिहास आजच्या पिढीला माहीत असणं खूप गरजेचं आहे। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जेदेवाड्याची सफर करणार आहोत, ते ऐतिहासिक चिलखत जवळून पाहणार आहोत। शत्रूचे तीक्ष्ण वार आणि तलवारी झेलणार हे लोखंडी चिलखत आजही त्यांच्या धिप्पाड देहाची आणि युद्धातील त्यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या पराक्रमाची साक्ष देते। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहोत कारी येथे कान्होजी जेदे, सरदार कान्होजी जेदे यांचा वाडा बघण्यासाठी। तर आपल्या बरोबर आहे सरदार कान्होजी जेदे यांचे 13वे वंशज, 14वे वंशज आहेत। आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडून या वाड्याची पूर्णपणे माहिती घेऊया। नमस्कार दादा। नागेश्वर हे आमचं कुलदैवत आहे। कान्होजी जेदे ज्यावेळेस कर्नाटकमध्ये होते त्यावेळेस त्यांनी ह्या मूर्ती तिकडून तयार करून आणलेल्या आहेत। यांची पूजा करण्यासाठी रोज जंगम असतो, सोहळ्यामध्ये पूजा होती। स्वराज्याची संकल्पना ही शहाजीराजांची सत्यात उतरवली शिवाजी महाराजांनी। ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी 12 मावळ आणि 5 परगण्यामध्ये स्वराज्य निर्मितीसाठी कारवाई चालू केल्या त्यावेळेस ह्या भागाची माहिती त्यांना नव्हती। शहाजीराजांनी कान्होजी जेदेंना तिकडं बेलरोटीची शपथ घेतली आणि इकडं पाठवलं आणि मग 12 मावळातले देशमुख वतनदार एकत्र करण्याचं काम कान्होजी जेदेंनी केलं। त्यावेळेसचं चिलखत तलवार त्यावेळेसचे 2015 मध्ये हा वाडा संरक्षित झालेला आहे। त्यावेळेसची ही तलवार चिलखत आहे। जसा जुना वाडा होता तसंच पुन्हा वाडा बांधलेला आहे। कान्होजी जेदे आणि शहाजीराजे हे समवयस्कर होते। त्यांच्यानंतर मग बाजी सर्जेराव, कान्होजी जेदेंचे ज्येष्ठ चिरंजीव बाजी सर्जेरावांनी वेलसर खेळातला आपली स्वराज्याची पहिली लढाई झाली ना, त्यामध्ये स्वराज्याचं जे निशाण असतं झेंडा तो त्यांनी वाचवला। त्यावेळेस
त्यांना शिवाजी महाराजांनी सर्जेराव हा किताब दिला. त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव नागोजी हे शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयला गेले त्यावेळेस त्यांच्याबरोबर होते. नागोजी हे भालाफेकीमध्ये अचूक नेमबाज होते. त्यांनी तिथं मियाना बंधूंनी कोप्पलला लढाई झाली ती, त्या लढाईमध्ये त्यांना वीरमरण आलं. त्यांचं वय वर्ष फक्त 17 होतं. त्यांच्या मिसेस गोदूबाई इथं सती गेल्या. खाली दुकान आहे किराणा मालाचं आमचं, त्या शेजारीच बघा स्ट्रक्चर चालू आहे तिथं. जेधे कुटुंबाला तलवारीचा पात्याचा मान पहिला होता. स्वराज्यामध्ये जेधे कुटुंब सगळ्या ह्यांच्यामध्ये एकनिष्ठ राहणारं एकमेव कुटुंब आहे. आता बाहेर सुद्धा पंचमुखी शिवलिंग आहे, शंकराचं स्थान आहे मागे बाहेर, पण ते बघूया आपण. आतमध्ये आत जायचं नाही, आत नाही जाणार, बाहेर होणारे होते नाहीच ना. हे पंचमुखी शिवलिंग आहे. त्यावेळेस कान्होजी जेधेंनी तिकडून कर्नाटक मधूनच तयार करून आणलेले आहेत त्या गोष्टी सगळ्या. पंचमुखी शिवलिंग शेवटपर्यंत नक्की बघा. पाऊल खुणा या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून स्वराज्याचा हा गौरवशाली इतिहास घराघरात पोहोचेल. चला तर मग सुरू करूया.